कुठं बसताय? धंद्याची वेळ झाली माझी आजची. हे बघ बॉस, आज मला नको करू. असं म्हणता तर तुम्ही या रात्रीचे माझे शेवटचे भरवसे असाल. बोला कुठे जाणार साहेब? हे चालेल तुला? तसं तर मी माझ्या गाडीत साधी बिडी फुकू देत नाही कोणाला. पण तुझी शेवटची ट्रिप आहे. बोला साहेब कुठे जायचं तुम्ही? तू कुठे चाललाय? अरे वाची मस्करी करता काय साहेब? रात्रीचे 11:30 वाजले. सांगा कुठे जाणार? मस्करी नाही करत रे, खरंच विचारतो. कुठे चाललाय तू? घरीच जाणार. कुठे आहे तुझं घर? मेन रोडवर राहतो. चल मग मेन रोड चल. मी पण मला तिथेच काम करतो साहेब, मेन रोडवर. तिथे चायची टपरी होती माझी. नंतर टॅक्सी घेतली. खूप मदत केली मला टॅक्सीने घर चालवण्यासाठी. तुम्ही कुठे राहता? नाव काय तुझं? नाव जाणून काय करणार साहेब? नावात काय ठेवलं? बोल ना. सागर. सागर पाटील नाव आहे माझं. सागर, जेव्हा आपलं स्वतःचं घरच आपल्यासाठी नरक बनतं ना, ते बाकी संपूर्ण जग आपल्यासाठी घर असतं. डोकं जाम झालंय रे माझं. ना विचार करता येतोय ना काय सुचतंय. म्हणून मोकळा श्वास घ्यायला बाहेर निघालोय तेवढंच. साहेब तुमचं बोलणं ऐकून असं वाटतं तुम्ही फार चिंतेत आहात. आपल्याशी बोलू शकता बरं का? एकदम फ्री माणूस आहे आपण. फॉरगेट इट सागर, तुला नाही समजणार. साहेब कधी कधी अनोळखी माणसंही आपल्या माणसांपेक्षा असं समजूतदार असतात साहेब. ऑल राईट, ऐक मग. अर्जुन नाव आहे माझं, अर्जुन शेखावत. सिनियर कन्सल्टंट, एशियन ग्रुप्स. वर्षाचे किमान 40 लाख कमवतो मी. एक चांगलं घर आहे, वेल सेटल लाईफ आहे, एक फॅमिली आहे. आणि काय साहेब? तुमच्या बायकोचं लफडं वगैरे आहे का काय? आय डोंट नो. हो, गेल्या 25 वर्षापासून मी टॅक्सी चालवतोय. खूप गोष्टी ऐकल्या त्या लफड्या सापड्यांच्या. विचार कर सागर, तो एक दिवस तुझ्या ऑफिस मध्ये बसलाय, बायकोची फोनवर बोलतोय की अचानक तुझ्या डेस्कवर एक पार्सल येतं. त्यात काय फोटोग्राफ्स असतात ज्याच्यात तुझी बायको एका माणसासोबत, तुझ्या स्वतःच्या भावासोबत, किती दिवसापासून चाललंय सर लफडा? एका महिन्या पहिले कोणतरी येऊन डेस्कवर पार्सल सोडून गेला. आता त्याच्या किती महिन्यापासून का वर्षापासून चालू आहे देव जाणे. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? ज्या दिवशी मला हे कळालं ना सागर, त्या दिवशी मन झालं का त्या माधर शोधला स्वतःच्या बायकोला स्वतःच्याच बेडवर ठोकून येऊ. पण 11 वर्षाची सुंदर मुलगी रे माझी, आकांक्षा नाव आहे तिचं. माहिती काल येऊन मला ती काय म्हणाली? पप्पा या दिवाळीत आपण फिरायला जायचं. तुम्ही, मी, मम्मी. मम्मी तिच्या डोळ्यात एक फॅमिली रे, सोबत राहण्याचं स्वप्न आहे. तिच्यापासून मी ते स्वप्न नाही दुरावू शकत. त्या मुलीसमोर ही फॅमिली तोडण्याची हिंमत नाही होत रे. म्हणून एका महिन्यापासून हे दुःख मनात घेऊन फिरतोय. विचार केला आज तरी माफ करण्याची ताकद येईल, पण नाही. जरी फॅमिली सोबत ठेवायचीच होती तर ते तिच्या आईने डिसाइड करायला पाहिजे होतं. पण तिने तिचं डिसिजन केलेलं आहे.
आणि आता मला स्वतःचे काही डिसिजन घ्यायचे आहेत. ठीक आहे साहेब. खूप विचार केला रे मी. चाकूने मारू का गाडीतून ढकलून देऊ का विष मिळू तिच्या जेवणात. तुला माहिती मागच्या हप्त्यात रॉकेलची डबी घेऊन आलो तुम्ही. विचार केलं व्हेंचर बेडरूम मध्ये जाऊन टाकू तिला. पण तिने माझ्याशी प्रेम करणं बंद केलंय आणि मी नाही हे विसरलो तुम्ही. तिचे किंचाळणे ऐकणं, तिला मरताना बघणं हे सहन नाही होणार रे मला. कारण मी अजून पण तिच्याशी प्रेम करतो. मग विचार केला ह्याच्यात एका शॉर्ट मध्ये संपून टाकू सगळं. आता मेन रोडला याच करण्यासाठी चाललोय सागर. डिसाईड करायचं ना या गोळीने मरणार ती कमी. हे काय गाडी का थांबवली? भोलेचा प्रसाद घेणार साहेब. ओम नमः शिवाय. टेन्शनमध्ये असलेल्या माणसाला भोलेचा प्रसाद घेतलाय कधी तुम्ही? मामी भोलेनाथ. घ्या साहेब, घ्या मस्त भेटली. लफडा असो का काही असो याने सगळं दूर होतं. नमामि भोलेनाथ. आकांक्षाचा क्लास संपतो एका तासात. त्याच्या पहिले सगळं संपवायचं. अहो लवकर हा काय. आपल्यात जरी जमीन आसमानचा फरक असला तरी आपली गोष्ट काही वेगळी नाही बरं. काही वर्षांपूर्वी एक मुलगा आपलं पोटापाण्यासाठी नाशकात आला. त्याने पडेल ते काम केलं. मग त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली. त्या मुलीशी तो जीवापाड प्रेम करू लागला बरं. महादेवाच्या कृपेने त्या दोघांचं लग्नही झालं. सुखी संसार. घर चालवण्यासाठी तो टॅक्सी चालू लागला. हे सगळं करून त्याच्या आयुष्यात फक्त एकच स्वप्न होतं की आपल्याला एखादं मूलबाळ असावं. पण त्याची बायको जिच्यासाठी तो जगाशी लढायला तयार होता तिला मुलंच नको होतं. हे काय गाडी इथे का थांबवली? पुढे मिळेल का साहेब? तुला तर गाडी चालवायची ना. मी बोललो ना तुम्हाला माझी शेवटची ट्रिप आहे. हे काय यात तर पूर्ण पाणी ओतलंय तुम्ही. यानं काय होणार?
घरच्यांनी सांगितलं की दुसरं लग्न करून घे, पण मला ते मान्य नव्हतं, कारण मी तिच्याशी जीवपाड प्रेम करायचो. एके दिवशी घरी लवकर आलो. घरी आल्यावर बघतो तर काय की माझी बायको कुणा दुसऱ्या माणसाबरोबर तोंड काळ करत होती. तीच बायको जिच्यासाठी मी जगाशी लढायला तयार होतो, तिनेच मला धोका दिला. सागर, तू म्हणायचा प्रयत्न काय करतोय? का त्या मुलाने तिला माफ केलं पाहिजे? सॉरी बॉस, ना मी शीतलला माफ करू शकतो, ना तू तुझ्या बायकोला केलं पाहिजे. मुळीच नाही साहेब. माझ्याही मनात तिचा खून करायचा विचार आलेला. मग विचार केला, जर संग जगू नाही शकलो तर संग मरून तरी जाऊ. हिम्मत नव्हती What the साहेब. fuck? हे काय? हे? अरे कोण आहे ते? ओपन द डोर. अरे दरवाजा खोल. तरी मला एक गोष्ट माहिती आहे की अरे मुलाला पागल, दरवाजा खोल. आईपेक्षा बाबापेक्षा आई खूप महत्वाची असते. अरे दरवाजा खोल तू. तुमच्या मुलीसाठी अरे दरवाजा खोल. तुम्ही त्या आलाच आहात तर तुमच्या मुलीवर पण एक उपकार करून टाकतो साहेब. तुम्हाला बोललेलो ना, Fuck. ही आपली शेवटची रेड आहे.